डेस्टिनेशन. समवयस्क मित्रांच्या घोळक्यात असताना सुद्धा मला आज एकटे एकटे वाटत होतं. अचानक लागलेली उरातली उचकी उरातच दाबत मी एका बाजूला झालो होतो. तुझी आठवण आली. वाट पाहावी वाटली तुझी. पुन्हा एकदा ती वेळच तशी होती. आपण भेटलो त्यावेळची. मला आठवलं, खूप नाजूक आठवण होती ती. मोर जसा पिसारा फुलवताना खुश होत असेल तसंच काहीसं माझं झालं होतं आज. मला आठवलं, ती संध्याकाळची वेळ. सूर्य तांबूस छटा पसरवत मुक्कामी चालला होता आस्ताकडे. ऊन संपत आलं होतं. पक्ष्यांच्या थवेच्या थवे आकाशात निरनिळ्या रांगोळ्या घालत आपापल्या घरट्याकडे परतत होत्या. थंडगार वारं सुटलं होतं. आल्हाददायक. मन प्रसन्न होतं. चैतन्य पसरत होतं अंगावर. तुझ्या आठवणीनं मला आठवलं, तू येण्याचं वचन दिलं होतंस. वेळ, ठिकाण, दिवस सगळं ठरलं होतं आपलं. आणि अलगद तू आलीस. मन मोहरून गेलं. अंग शहारून गेलं. सगळं प्रकरणच वेगळं होतं. गुलाबी होतं. लाल गुलाबी परीटघडीची साडी नेसलेली, त्यावर पांढरी फुलं फुललेली. जणू फुलंच लपेटून तू आलीस. जणू फुलं लपेटूनच तू आलीस असं वाटलं. मी तुझ्याकडे बघतच राहिलो. नाजूक ओठ गुलाबी होऊन हलकेच थरथरत होते. फारशी गोरी नसलीस तरी गालाचा रंग बदललेला. सैल काळ्याभोर तुझ्याच केसातून तू हात फिरवत मोगऱ्याचा गजरा पुढं घेत मस्त मस्त हुंगत होतीस. तर डोळ्यात वेगळीच चमक. पूर्ण मोहात टाकलंस मला. अशी मी तुला पहिल्यांदाच पाहिलं होतं असं नाही काही. पण आज आणखीनच वेगळी वाटलीस मला तू, सारिका. अभिसारिकेसारखी. मला आठवतं, मी अनाहूतपणे बाहू पसरले आणि म्हणालो, ये सारिके, अभिसारिके, ये. आणि नंतर दोघे एका विश्वात, वेगळ्याच विश्वात विरघळून गेलो. मला आठवतं, बराच वेळ होतो आपण एकत्र. त्यानंतर तू मला विचारलंस, श्रावण येऊ मी तंद्रीतच होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधांनी आणि मोगऱ्यांच्या सुगंधाने. बऱ्याच वेळाने मला उलगडलं. तू जाऊ का विचारत होतीस. मी खडकन भानावर आलो. अंतृप्त झालेलं तुझ्याकडे पाहतच राहिलो. अभिसारिकेचं रूपांतर झालं होतं. तुला मला धन्यता वाटत होती. पूर्णत्वाची. तेवढ्यात तू पुन्हा विचारलंस, श्रावण मी येऊ आता. मी समजलो,
वेळ संपली आपली. तुझं जाणं निश्चितच होतं. तरी पण मी म्हणालो, सारिका थांब ना जरा. तू म्हणालीस अजून. मी म्हणालो हो. तू मग पुन्हा म्हणालीस श्रावण अजून. मी म्हणालो हो. नाजूक ओठावरच्या खुणा मावळून देत थोड्याशा. गालाचा सुंदर रंग बदलू दे जरा. तोपर्यंत तरी थांब. थांबशील ना. लोक बघतील तुझ्याकडे. तू पुन्हा भावरशील ग. थांब ना. मला आठवलं, तू लटक्या रागाने म्हणालीस, हे सगळं तूच केलंस ना श्रावण. श्रावण तू म्हणजे असं आहेस ना. म्हणत पाय आपटत माझ्या जवळ आलीस. मी पुन्हा बाहू पसरले होते तुझ्यासाठीच. पुन्हा मिठीमध्ये विसावलीस. छातीवर डोकं घासलंस आणि एक दीर्घ श्वास घेऊन म्हणालीस, जाऊ मी श्रावण, जाऊ मी. तुझ्याकडे बघत तुझ्याप्रमाणे तृप्त झालेला मी म्हणालो, जा. जात. पण सारिका, पण आता रे काय रे श्रावण. मी म्हणालो, पुन्हा येण्यासाठी. पुन्हा येण्यासाठी सांग. मला आठवलं, तू गहिवरलीस आणि म्हणालीस, ही जाय कशासाठी श्रावण आणि किती वेळ. क्षणभरच थांबलो मी. तुझा हात हातात घेतला आणि कशाचीही पर्वा न करता देवीच्या मंदिरात गेलो. आपण कायमच एकत्र होऊन एक राहण्यासाठी ठरवूनच बाहेर पडलो. मोबाईलचा अलार्म वाजला. पहाटे 5:30 मॉर्निंग आला. झटकन उठून बसलो. अलार्म बंद केला. शांत बसलो. स्वप्नातलं सार चलचित्राप्रमाणे माझ्यापुढून सरकून गेलं. स्वप्नात घेतलेला शेवटचा निर्णय पुन्हा आठवला. सारिकेला आठवलं. आवरलं आणि तडक तिच्या घरी गेलो. तसं जाणं येणं होतच खरं, पण आजचं जाणं वेगळं होतं. दारातच तिचा भाऊ या म्हणाला. मी आत गेलो आणि बसायच्या आधीच क्षणात सगळं म्हटलं. मला तुमच्या बहिणीशी लग्न करायचंय. त्यानं माझघरात असलेल्या आईला मोठ्यांना हाक मारली, आई साखर घेऊन ये ग, बाहेर श्रावण आलाय. आई लगबगीनं बाहेर आली. तिच्या बरोबर सारिका. आई म्हणाली, काय रे. अगं तुला ऐकू नाही का आलं. साखर घेऊन बाहेर ये म्हणालो मी. साखर पुडा करायचा आज. मुहूर्त टळायला नको. सारिकेला काहीच कल्पना नव्हती. ती बावरून गेली. आत चालली. तिचा हात हातात धरून भाऊ म्हणाला, वेडाबाई आत कुठं चाललात. तिला माझ्याजवळ आणून उभा करून म्हणाला, तुमचा साखरपुडा आहे आत्ता. आणि त्यावेळी सारिका काय लाजली सांगतो. तिच्या मनावरचं सगळं ओझं खाली झालेलं दिसलं मला. आणि आमच्या दोघांचे हात आशीर्वादासह आमच्या हातात गुंफले गेले त्या दिवशी, त्या क्षणी.
धन्यवाद.